बाकीच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला आपण थेट जातोय मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. विषय नाहीये, पक्षाचे नेते योग्य वेळी त्या विषयावरती बोलतात. तर या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर तुमचा दौरा आणि तुम्ही म्हणताय सातत्यानं नेते बोलतील भोंग्याच्या विषयानंतर मनसे कुठल्या विषयाला नेमका हात घालणार आहे, कारण आपण जर बघितलं तर भोंग्याच्या विषयाला यश आलं, आता तो मुद्दा मागे पडेल. यानंतर नेमकं मनसेची पुढची वाटचाल कशी? बघा, राजसाहेबांनी त्या तीनही सभांमधून नुसतं भोंग्यांच्या विषयावरच नाही, इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यापासून भारनियमनाच्या सगळ्या विषयावर बोलले. मला वाटतं पुण्यामध्ये आमचं भारनियमनाच्या संदर्भातलं आंदोलन झालं, पनवेलला आमचं भारनियमनाच्या संदर्भातलं आंदोलन झालं. विविध विषय आहेत लोकांचे, शिक्षणापासून या विविध विषयावरती महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी व्यक्त होतात आणि यापुढे सुद्धा व्यक्त होतील. या सगळ्या विरोधाचा दौऱ्यावर काही परिणाम होईल का? दौरा नाही, होईल असं काही किंवा नाही. नाही? आदरणीय राजसाहेब ठाकरे योग्य वेळी सांगतील आणि हा दौरा निश्चितपणे. मात्र ही अगतिकता आहे का? कारण आतापर्यंत मनसेची जी भूमिका राहिलेली आहे उत्तर प्रदेशाच्या बाबतीत किंवा अगदी हिंदुत्वाच्या बाबतीत सुद्धा ती सरळ भूमिका राहिलेली आहे, ठाम भूमिका राहिलेली आहे. आता या टप्प्यावर इतका विरोध होत असताना आणि रोज सातत्यानं काही ना काही बोललं जात असताना मनसे गप्प का आहे? योग्य वेळी याचं उत्तर देईल. नाना पटोलेंनी पण आता घोषणा केलेली आहे की ते पण अयोध्येला जाणार. राज ठाकरे यांनी घोषणा करतात अनेकांना अयोध्येला जावंसं हो, वाटतं. मला कळालं की रोहित पवार सुद्धा अयोध्येला गेलेले आहेत. आदरणीय पवार साहेब त्याबद्दल म्हटलं. मी तर विनंती करेल की आदरणीय पवार साहेबांनी, अजित पवारांनी, जितेंद्र आव्हाडांनी या सगळ्यांनी सुद्धा अयोध्या दौऱ्याला जावं. आदरणीय राजसाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर, अयोध्या दौऱ्याचं बोलल्यानंतर सगळे महाविकास आघाडीवाले सगळे देगडाला शेंदूर फासून आता अयोध्येसाठी निघालेत. कोणी हनुमान मंदिरात जात आहे, कोणी जय श्रीराम म्हणते, कोणी भगव्या टोप्या घालतंय. तर मला वाटतं राजसाहेब प्रत्येकाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेऊन आलेले आहेत. असली नकली लोक ठरवतात. परंतु असली नकलीचे खूप पोस्टर सुद्धा अयोध्येमध्ये लागलेले आहेत. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? कोण नाही, असली, मला कोण कळालं की काल परवा नकली लोकांचे पोस्टर्स काहीतरी काढलेत म्हणून. जे काही पोस्टर्स होते ते काढलेले आहेत. आताही मी येताना दादरवरून पाहत होतो की आदरणीय बाळासाहेबांचाच फोटो घेऊन शिवसेनेची सभा सुरू आहे. आजही आदरणीय बाळासाहेबांचाच फोटो लावावा लागतो. त्याच्या आजूबाजूला मुख्यमंत्र्यांचा किंवा आत्ताच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो चालत नाही. याच्यातूनच जे काही मेसेज जायचा तो लोकांना गेलेला आहे. जयंतजी, एकच प्रश्न, राज ठाकरे बोलतील या मुद्द्यावर असं तुम्ही म्हणतायत, ते नेमके केव्हा बोलतील? कारण भूमिपुत्रांचा मुद्दा महाराष्ट्रात राज ठाकरेंनी खूप जोरकसपणे मांडला होता, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता अशी एक प्रतिमा तयार केली जाते की बृजभूषण सिंह हे तिकडचे राज ठाकरे आहेत, कारण त्यांनी तिकडच्या भूमिपुत्रांचा मुद्दा उचललाय. आणि तिकडच्या भूमिपुत्रांचं नेमकं काय? राज ठाकरे नेमकं केव्हा बोलतील? वेळोवेळी राज साहेबांनी योग्य वेळ साधणं हे महाराष्ट्रात आणि देशात राजसाहेब ठाकरे यांना योग्य कळतं आणि ती योग्य वेळ साहेब साधते. मराठी म्हणून अंगावर आलात तर मराठी म्हणून उत्तर देऊ आणि हिंदू म्हणून अंगावर आलात तर हिंदू म्हणून. तर आता पुन्हा एकदा उत्तर भारतीय विरुद्ध म्हणजे उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र असा वाद. मला वाटतंय साहेबांनी उत्तर भारतीयांच्या सभेत जे काही सांगायचं ते मुंबईमध्ये सांगितलेलं आहे. तो मेसेज साहेबांच्या माध्यमातून परत एकदा नीट जाईल. एक प्रश्न, युपीच्या संदर्भातली युपी सरकारची एक शाखा मुंबईत उघडणार आहे अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या येत आहेत. म्हणजे इकडच्या उत्तर भारतीयांना जर काही अडचणी असतील तर त्या युपीच्या शाखेत जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन त्या अडचणी सोडवतील. याच्यावर मनसेची काय भूमिका असणार आहे? निश्चितपणे जे काय असेल ते होऊ द्या. आमचा काही त्याला विरोध नाहीये. मुळात इथला मराठी माणूस आणि हिंदू हा महत्वाचा श्वास आहे आमचा. इको राईट. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो मीटिंग हुई है क्या संगठन विस्तार के बारे में आदरणीय राजसाहेब ठाकरे इनके नेतृत्व में आज की मीटिंग हुई है. बस यही मुद्दा था, बाकी कुछ नहीं. अयोध्या दौरे चल रही है, एक महीने से भी कम का समय रह गया है. ऐसे सुनने में आ रहा है कि एक एमएनएस नेता का एक दल जाने वाला है. बिल्कुल जोरों शोरों से राज ठाकरे यांनी आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि बैठकीत अयोध्या दौऱ्यासंदर्भात चर्चा झाल्याचं आता गजानन काळे यांनी सांगितलेलं आहे. पण दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 जूनला अयोध्येला जाणार आहेत, पण याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी कडाडून विरोध केलाय. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच अयोध्येत येऊ देऊ अशी मागणी बृजभूषण यांनी केलेली आहे. आज खासदार बृजभूषण यांनी साधू संतांसोबत बैठक देखील ते घेत आहेत आणि आंदोलनाबद्दल निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. मनसे प्रमुखांना विरोध करण्याची रणनीती देखील या बैठकीमध्ये निश्चित होणार असल्याचे कळतंय. उत्तर भारतीयांसाठी खलनायक असल्याची टीका बृजभूषण यांनी राज ठाकरेंवर केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा संघर्षमय होणार असल्याचं दिसतंय. 5 जूनला हा दौरा प्रस्तावित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष
राज ठाकरे का जो अयोध्या का दौरा है उसको लेकर भाजपा सांसद बृजभूषण शरण सिंह का विरोध लगातार जारी है। आज नंदिनी नगर में संतों की बैठक है। सांसद का यह कहना है कि संतों के साथ बैठक कर उसके बाद रणनीति तय करेंगे। जो संतों का, चूंकि जो भी बड़े कार्य देश में हुए हैं वो संतों की अनुमति से, उनके ही मार्गदर्शन में हुए हैं, तो कहीं ना कहीं आज यहाँ पर अयोध्या से और आसपास के जो मठ हैं, मंदिर हैं, वहां से तमाम संत पधारे हैं और उनका कहना है कि संत जो दशा दिशा तय करेंगे, जो मार्गदर्शन देंगे। हमारे साथ हमारे साथ छावनी के कमल नयन दास जी हैं, उनसे बातचीत करने की कोशिश करेंगे, जानने की कोशिश करेंगे क्या रणनीति आज बनने वाली है और क्या तय करेंगे संत। जय श्री राम। ये सभी लोग राष्ट्र विरोधी हैं और समय आ चुका है। अब राष्ट्र विरोधियों का सब प्रकार से सफाया हो जाएगा। राष्ट्र में हिंदू सब प्रकार से जागृत हो चुका है और वो दिन दूर नहीं, बहुत जल्दी ही हम संविधान में भी राष्ट्र की रक्षा के लिए ये धारा 30 समाप्त करके समान संहिता लागू करेंगे। राष्ट्र अखंड होगा, राम राज्य की स्थापना होगी। और ये तो सब अनर्गल बात करने वाले राष्ट्र विरोधी लोग हैं, इनको अयोध्या आने की आवश्यकता क्या है। अच्छा, बाला साहब ठाकरे आए थे अयोध्या और जो राम मंदिर आंदोलन है उससे जुड़े रहे हैं, तो राज ठाकरे और बाला साहब ठाकरे को कैसे अलग देखते हैं? देखिए, बाला साहब ठाकरे, उनमें हिंदुत्व की लहर झलकती थी, राष्ट्र की लहर झलकती थी, लेकिन दुर्भाग्यवश उनके वंशजों ने सब राष्ट्र को भूल गए और स्वार्थ के लिए राजनीति करते हुए राष्ट्र विरोधियों से संपर्क कर लिया। ये कितनी गलत बात है। अब समाज सब कुछ जान चुका है, ऐसे लोगों की जो वेशभूषा है सब कुछ उजागर हो चुका है। क्या मानते हैं जो भाजपा सांसद बृजभूषण शरण सिंह का जो स्टैंड है वो विरोध कर रहे हैं, उसमें आप साथ देंगे और किस तरह से? हम लोग सब प्रकार से साथ देंगे, सब प्रकार से। राष्ट्र विरोधियों के विरोध में हम सब प्रकार से खड़े हैं, सब साथ। ये थे कमल नयन दास। इनका कहना है कि ये लोग राष्ट्र विरोधी हैं, राज ठाकरे को राष्ट्र विरोधी बताया है और ये कहा है कि हिंदुत्व के नाम पर ये लोग खतरा हैं और राष्ट्र को हम मिटने नहीं देंगे। संत समाज बृजभूषण सिंह के साथ खड़ा है और राज ठाकरे का लगातार विरोध करेगा। देवमणि त्रिपाठी, न्यूज 18, नंदिनी नगर, गोंडा। त्यामुळे आपण या साधू महंतांच्या बैठकींसंदर्भात आणि त्याचबरोबर बृजभूषण यांच्या भूमिकेसंदर्भातल्या प्रतिक्रिया देखील आपण बघितल्या आणि एकीकडे कडाडून विरोध राज ठाकरेंच्या दौऱ्याला होताना आपण बघतोय। पुढची बातमी मुंबईतली आत्ताच्या क्षणाची, जसे आपण तपशील घेणार आहोत, कारण संभाजीराजे छत्रपती हे देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या घरी दाखल झालेत। सागर या निवासस्थानी या भेटीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि संभाजीराजे आणि फडणवीसांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सध्या कळते। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे छत्रपती यांची नुकतीच खासदारकीची टर्म संपलेली होती आणि यापुढे नेमकी त्यांची भूमिका काय असेल, त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचा एक फोटो आणि ट्विट देखील त्यामध्ये चर्चेत होतं आणि विचारांशी बांधील असं त्यांनी त्यात म्हटलेलं होतं। बघूयात यापुढे नेमकी संभाजीराजेंची भूमिका काय असेल याविषयी तर्कवितर्क लढवले जातात आणि त्या दरम्यान ते आता संभाजीराजे छत्रपती हे फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विनोद, आताची काय माहिती मिळते? साधारण किती वेळापासून या बैठकीला सुरुवात झाली असं म्हणू शकू? माजी खासदार संभाजीराजे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडे बैठक मात्र सुरू झाली आहे। संभाजीराजे यांनी आता मात्र भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा खासदारकी मिळावी अशी त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर ते अनेक नेत्यांची भेट घेत आहे। याआधी त्यांनी गुजरातमधील काही नेत्यांची भेट घेतली आणि आता थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहे आणि आपली खासदारकी साबूत राहावी याच्यासाठी त्यांचा प्रयत्न मात्र सुरू आहे। याआधी खास करून विचाराचा जर विचार केला तर एकंदरीत संभाजीराजे आणि भारतीय जनता पक्षाच्या यांच्यामध्ये अनेक दिवसापासून कुजबूज सुरू होती असे बोललं जात आहे, परंतु छत्रपती संभाजीराजे यांना पुन्हा राज्यसभा भारतीय जनता पक्षाकडून मिळतील का याबाबत अजून चर्चा मात्र कुठल्या प्रकारची राष्ट्रीय स्तरावर सुरू नाही। परंतु राष्ट्रीय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती संभाजीराजे यांना पुन्हा खासदारकी मिळणार असल्याचंही बोललं जात आहे, परंतु दुसरीकडे कोणत्या कोट्यातून ते देणार याहीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।
सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की छत्रपती संभाजीराजे यांना याची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाला कशा प्रकारचा फायदा झाला याची सगळी चाचपणी वरिष्ठ नेत्याकडून केली जात आहे आणि त्याचा फायदा जर होत असेल तरच त्यांना राज्यसभा खासदारकी दिली जाईल। परंतु या ठिकाणी एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे की राज्यसभेची जी उमेदवारी आहे ते भारतीय जनता पक्षाकडून देण्यात येत असताना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ज्या जागा आहेत त्याच्याच आधारावर या ठिकाणी दिले जात आहे। कारण भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ आणि जे लॉयल नेते आहेत त्या नेत्यांना सर्वात आधी प्राधान्य भारतीय जनता पक्षामध्ये दिले जाईल आणि त्यानंतर मात्र छत्रपती संभाजीराजे यांना ही खासदारकी देण्यात येईल। परंतु यासाठी त्यांच्याकडे कोटा मात्र सध्या पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पक्षाकडे जागेची कमी असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे सध्या मात्र या ठिकाणी हे स्पष्ट होते की छत्रपती संभाजीराजे यांचा जर किती प्रयत्न असता परंतु भारतीय जनता पक्षाकडून त्यांना खासदारकीचं मिळणार की नाही यावर सध्या मात्र प्रश्नचिन्ह लागला आहे। कारण याआधी अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे आणि त्यांचे संघटनात्मक जे नेते आहेत त्यांना या ठिकाणी मजबूत स्थान देण्याचं काम आणि खास करून भारतीय जनता पक्षाकडून खासदारकी देण्याचं काम केलं जाणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी ही आहे की भारतीय जनता पक्षाचे जे सरकार आहेत केंद्रातलं त्यामध्ये अनेक नेत्यांची यावेळेस खासदारकी संपणार आहे आणि ते मंत्री सुद्धा आहे आणि त्या मंत्र्यांना पुन्हा खासदारकी देऊन त्यांचं मंत्रिपद साबूत ठेवण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे आणि त्यानंतर मात्र छत्रपती संभाजीराजे यांना खासदारकी मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लागला आहे। कारण आता मात्र भारतीय जनता पक्षाकडे छत्रपती संभाजीराजे यांना देण्यासाठी जागा मात्र शिल्लक नसल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे एक आणखी महत्त्वाची बाब आहे की 12 जे खासदार राष्ट्रपतीची जे नियुक्त्यामार्फत भरले जाते आहे त्यामध्ये या ठिकाणी पुन्हा छत्रपती संभाजीराजे यांची नियुक्ती केली जाऊ शकते यावर चाचणी केली जात आहे। परंतु माहिती अशी आहे की एकदा राष्ट्रपती नियुक्त जर खासदार झाले तर दुसऱ्यांदा त्यांना नियुक्त करता येत नाही असाही एक नियम या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांची जो खासदारकीसाठी आटापिटा सुरू आहे ते मात्र कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। म्हणूनच विनोद या बैठकीकडे लक्ष असणार आहे कारण चाचपणी केली जाते की काय यापुढे आगामी भूमिका त्यांनी विचारांशी बांधील असं म्हटलं जात आहे। पण आधी गुजरातच्या भाजप नेत्यांची घेतलेली भेट आणि आता मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी संभाजीराजे पोहोचलेत। बघूयात येणाऱ्या काही काळात या बैठकीतला तपशील किंवा आणखी काही मुद्दे समोर येऊ शकतील। धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता येणार आहोत औरंगाबादमधल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे कारण पाण्याचा प्रश्न आता अतिगंभीर बनत चाललाय। कारण भाजपनंही शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी पाण्याचा प्रश्न आता हाताशी धरून पेटवायला सुरुवात केली असं म्हटलं जात आहे। शिवसेना आता कधी नव्हे ते पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालायला लागली आहे। सेनेच्या पदाधिकारी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घेतली असं कळत आहे। मनपा प्रशासनानंही आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। शहरातल्या हर्सुल तलावातून पाणी पुरवठा करण्याच्या जोरदार हालचाली सध्या आहेत आणि हर्सुल तलावात पाणी साठी युद्ध पातळीवर प्रयत्न पालिकेकडून केले जात आहेत अशी माहिती कळते। दरम्यान काही दिवसांपासून आंदोलनाची भूमिका घेतलेले भाजपचे नेते देखील या आता आक्रमक भूमिकेत आहेत कारण पाणी प्रश्नासाठी हे दोन्ही पक्ष आता आक्रमक झालेले आहेत। आणि या संदर्भातला एक रिपोर्टही आपण बघणार आहोत। पाण्यासाठी औरंगाबादमध्ये आंदोलन हे नेहमीच दिसणारं चित्र। कधी पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा तर कधी महिलांचा हंडा मोर्चा। या आंदोलनानंतर तात्पुरत्या उपाययोजना होतात पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या। औरंगाबाद शहराच्या काही भागात आठवड्यातून एकदा तर कधी दोनदा पाणी येतं पण पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश येत आहे। औरंगाबाद शहराची जे वॉटर डिमांड आहे ते 240-260 MLD ची वॉटर डिमांड आहे आणि आपल्याकडे जे 1974ची पाणी पुरवठा योजना आहे आणि जो 1992ची पाणी पुरवठा योजना आहे त्यातून शहराला जवळपास 110 MLD वॉटर सप्लाय होत आहे। हे दोनही पाणी पुरवठा योजना जे आहे ते कालबाह्य झालेली आहे की मागच्या 3 वर्षामध्ये शहराचे पाणी पुरवठा वितरणमध्ये कोणतेही असा आमूलाग्र बदल नाही झालेला आहे। तब्बल 25 वर्ष औरंगाबादमध्ये भाजप शिवसेना युतीची सत्ता होती। मात्र आता युती तुटल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ल्याची संधी सोडत नाहीत। सिडको हडको भागातील पाणी प्रश्नावर भाजपनं आंदोलन केल्यानंतर आश्वासन मिळालं। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप आता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन करणार आहे। नागरिक इतके संतापलेले, जन आक्रोश असा साचलेला आहे
भारतीय जनता पार्टी तो मोकळा करते. येणाऱ्या 20 तारखेच्या आत भारतीय जनता पार्टी एक मोठं आंदोलन, जन आक्रोश लोकांचा जो आहे तो रस्त्यावर घेऊन येते. त्यांना त्या दिवशी कळेल हे कृत्रिम आहे का नैसर्गिक आहे. पाण्यासाठीच्या भाजपच्या आंदोलनामुळे सिडको हडको परिसरात शिवसेनेची प्रतिमा डागाळली आणि आता आपली हीच प्रतिमा उंचावण्यासाठी शिवसेनेनं मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची भेट घेतली. पाणी पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक पाणी पुरवठा रोखतात असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. ज्या भागात भारतीय जनता पार्टीला आंदोलन करायचं असतं त्या भागातल्या कोणीतरी एखाद्या लाईनमनला, एखाद्या ज्युनियर इंजिनियरला, एखाद्याला कोणाशी तरी हाताशी पकडून त्या भागात 4-5 दिवसाची पाणी टंचाई निर्माण करायची आणि मग आंदोलनाला लोक आणायची, अशी भारतीय जनता पार्टी पद्धत अवलंबते. हे सिडको हडकोत सिद्ध झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी निवडणुका आल्या म्हणून आंदोलन करते. याच्या आधी भारतीय जनता पार्टी झोपली होती का? मागच्या वर्षी पण अशीच पाणी टंचाई होती. आज भारतीय जनता पार्टीने आंदोलन नाही केलं. याच वर्षी काय केलं? निवडणुका डोळ्यासमोर दिसल्यामुळे भारतीय जनता पार्टी आंदोलन करते. भारतीय जनता पार्टी पाण्याचा प्रश्नाचं राजकारण करते. औरंगाबाद शहरातली पाणी पुरवठा यंत्रणा तब्बल 47 वर्ष जुनी आहे. पण ही यंत्रणा सुधारण्याबद्दल 25 वर्ष सत्तेत असलेल्या भाजप शिवसेनेला सुचलं नाही. विभक्त झाल्यानंतर भाजपनं निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून आंदोलन करत पाण्याचा प्रश्न पेटवलाय. तर शिवसेनेकडून आश्वासनांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पाण्यासाठी आक्रोश करणारा औरंगाबादकर कुणाला धडा शिकवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता औरंगाबादहून आहेत. सिद्धार्थ, उन्हाच्या झळा आता सगळीकडे आहेत आणि औरंगाबादमध्ये याचा आणखीन फटका जाणवतोय, कारण याच सगळ्या उन्हाच्या झळांमध्ये पाणी टंचाईची खूप मोठी झळ आता सहन करावी लागते. काही फक्त राजकारण सुरू आहे असं वाटतं का, की खरंच काही हालचालींना वेग आलाय आणि खरंच पाणी मिळणार आहे? रेणुका, निश्चितच हा प्रश्न आता पॉलिटिकल झालेला आहे. कारण मागच्या 25 वर्षामध्ये शिवसेना किंवा भाजप या दोन्ही पक्षांना शहाणपण सुचलं नव्हतं की इतक्या जुन्या वर्षाची पाणी पुरवठा यंत्रणा बदलली पाहिजे. मात्र आता भाजप शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तिला आता शहाणपण आलेलं पाण्याच्या प्रश्नाला घेऊन आणि भाजपने हा आक्रमकपणे विषय मांडायला सुरुवात केलेली आहे. या दोन्ही पक्षाचं भांडण जरी असलं तरी कळीचा मुद्दा पाण्याचा आहे, तो खरा आहे. नागरिकांना त्याचा त्रास होतोय. आता भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष सुरू झाल्यानंतर मनपाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. औरंगाबाद शहराच्या जवळ असलेल्या हर्सुल तलावामधून काही भागांना पाणी पुरवठा देण्यासाठी सांगितलं, तर त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जेसीबीने पाईपलाईन खोदण्यासाठीचं हे काम जोरदार सुरू आहे आणि हे काम आता जरी सुरू केलं तरी जवळपास 2-2.5 महिने या कामाला लागणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पाणी या उन्हाळ्यामध्ये पाणी भेटणार नाही. दुसरीकडे आपण बघू शकतो पाईप वगैरे टाकलेले आहेत आणि त्या पाईपच्या बाजूलाच तुला खरं वास्तव मी दाखवतो की लोकांची कशी तारांबळ असते. अशा पद्धतीने लोक पाण्याचे ड्रम भरून ठेवतात आणि याच्या बाजूलाच जो आहे हर्सुल तलाव आहे, मात्र लोकांना अशा पद्धतीने ड्रम मध्ये पाणी साचून ठेवावं लागतं. एकंदरीत तुला आधी मी जसं सांगितलेलं आहे की हा प्रश्न पूर्ण आता निवडणुकीचा झालेला आहे. कारण काही दिवसात महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी येणार आहे. सेना भाजप दोन्ही वेगवेगळे लढणार आहेत. शिवसेनेला मुद्दे अनेक आहेत निवडणुकीमध्ये सामोरे जायला, मात्र भाजपकडे कुठलाही मुद्दा सध्या तरी नव्हता. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न त्यांनी उचललेला आहे. भाजपने जरी उचलला असला तर तो खरा प्रश्न आहे. मात्र आता भाजप उठली म्हणून शिवसेना सुद्धा कामाला लागलेली आहे. त्यांनी आयुक्तांची भेट घेतलेली, आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत पाणी कसल्या पद्धतीने आणून द्यावं. कारण 240 MLTची गरज असताना फक्त 130 MLT येतं, म्हणजे जवळपास 125 MLT पाण्याचा तुटवडा आहे. आणि 125 MLT पाण्याचा तुटवडा इतक्या लवकर कसा होईल हे माहीत नाही. मात्र फार चांगली गोष्ट काल आयुक्तांनी सांगितलेली आहे की जवळपास 45 वर्ष जुनी 40-45 वर्ष जुनी यंत्रणा आहे. 25 वर्ष दोन्ही पक्ष सोबत कामाला होते, सत्ता उपभोगली. मग आता का दोघांमध्ये फाटलं त्याच्या मागे राजकारण आहे. पण निश्चित या दोघांच्या भांडणामध्ये एक फायदा होऊ शकतो. जर दोघांचे भांडण वाढलं आणि नागरिकांनी जर प्रेशर वाढवलं तर जी काय नवीन योजना आहे ती लवकर सुरू होईल. पाणी पुरवठ्याची योजना पूर्णपणे बदलली जाईल. पाण्याचा पुरवठा करण्यामध्ये कसल्याही पद्धतीची टंचाई नाही.
जायकवाडीमध्ये फुल पाणी आहे. अगदी मात्र सिद्धार्थ, जी आणि काही ह्याच मुद्दा यंत्रणा जसं तू म्हणतोस की राजकारण आहे या सगळ्या मागे. सिद्धार्थ गोदामचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेतच, पण शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आता आपल्यासोबत आहेत. अंबादासजी, तुमची काय या सगळ्यावर प्रतिक्रिया असणार आहे? कारण काही वेळापूर्वी जेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया ऐकली तेव्हा तुम्ही म्हणत होतात की पाणी प्रश्न आत्ता राजकारणासाठी भाजपनं हाती घेतलेला आहे, आणि काही भागांमध्ये जेव्हा आंदोलन करायचं असतं तेव्हा एखाद्या लाईनमनला सांगून वगैरे तिकडचा पाणी पुरवठा कमी केला जातो. खूप गंभीर आरोप आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय म्हणायचं आहे, आणि हे आरोप तुमचे चाचपून तुम्ही बघितलेत का, आणि किती गंभीर आहे हा पाणी प्रश्न असं तुम्हाला वाटतं? पाणी शहराला जेवढं दरवर्षी येतं तेवढंच पाणी आहे. यंत्रणा ही मागच्या 5-10 वर्षात जी होती तीच आहे, तरी याच वर्षी आंदोलनं होतीये. याला कारण मला असं वाटतं येणाऱ्या निवडणुका त्यांनी घेऊन विरोधी पक्ष या विषयाला हवा पाणी देतात आणि या विषयाचं राजकारण करतात. भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर आरोप करत असताना मागचे 25 वर्ष भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबतच या महापालिकेत आहे. भारतीय जनता पार्टीचे महापौर राहिले, स्टँडिंगचे चेअरमन राहिले, उपमहापौर राहिलेले, आणि आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर आरोप करत असताना भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराकडं ज्याचे जे गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर होते समांतर जलवाहिनी ही योजना असताना ही योजना पूर्ण न झाल्यामुळे महानगरपालिकेला ती गुंडावे लागले, रिजेक्ट करावं लागले. आणि आता मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने 1680 कोटी रुपयाची मोठी योजना हाती घेतलेली. 1680 कोटीची योजना काही एक दिवसात होणार नाही, त्याला 1-2 वर्ष लागतील. काम चालू आहे, वेगाने चालू आहे. त्याच्यासाठी मान्य सुभाष देसाई साहेब स्वतः पालकमंत्री सातत्यानं 8 दिवसाला 15 दिवसाला आढावा घेतात. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळा विषय एक राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टी तापवते. भारतीय जनता पार्टी नगरसेवक पदाधिकारी राहिल्यामुळे वाडा ते कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्याचा आरोप मी केलेला आहे. हा आरोपाचा पुराव्यासहित माझ्याकडे सगळ्या गोष्टी आणि आहेत. याच मुद्द्यावर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. भाजपचे नेते अतुल सावे आता आपल्या सोबत आहेत. अतुल सावे जे अत्यंत गंभीर आरोप अंबादास दानवे करतायत, त्यांनी असं म्हटलंय की राजकारणसाठी तुम्ही हा मुद्दा आता हाती घेतला आहे, राजकीय हेतू तुमचा आहे कारण निवडणुका जवळ आहेत. आणि त्यांनी आणखीन एक खूप गंभीर आरोप केला ज्याचे पुरावे त्यांच्याकडे असं ते म्हणतायत. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करताय आणि त्याच्यानंतर हे आंदोलन करताय. माझा सर्वात पहिला प्रश्न अंबादास दानवे यांना हा आहे की तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते तुम्ही आम्हाला सादर करावे. आणि हा कृत्रिम टंचाई आम्ही नाही, जनता रस्त्यावर उतरते म्हणून आम्ही जनतेच्या बरोबर रस्त्यावर उतरतोय. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी जो आरोप केला की समांतर जलवाहिनी आम्ही समांतर जलवाहिनी त्यावेळेसचे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी आणायचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला की तो कॉन्ट्रॅक्टर शेवटी पळून गेला. तो खासदार नंतर झाला भाजपचा, ज्यावेळेस काम घेतलं त्यावेळेस तो काय भाजपचा खासदार वगैरे नव्हता. आणि माझा एकच म्हणणं आहे की 2019, 20, 21 पाणी एवढंच येत होतं. आज एक्सप्रेस लाईन वरचं पाणी कुठे जाते? हाच मुद्दा घेऊन जाणार आहोत आपण, कारण आमचे प्रतिनिधी जे काही वर्षांपासून हा सगळा प्रश्न अत्यंत जवळून बघतायत आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना काय त्रास होतो हे देखील बघतायत. सिद्धार्थ, तुझ्याकडे येते. सिद्धार्थ, दोन्ही म्हणजे अंबादास दानवे आणि अतुल सावे दोघंही आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. निश्चितपणे मला अंबादास दानवे आणि अतुल सावे या दोन्ही आमदारांना माझा प्रश्न हा आहे की गेल्या 25 वर्षे सत्तेत असताना या दोन्ही पक्षांनी पाणी प्रश्नावर तोंड उघडलं नाही. मात्र आता दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर आताच का शहाणपण सुचतं या दोन्ही पक्षांना? कारण गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. तर माझा हा प्रश्न आहे दोन की ते हा मुद्दा आताच उचलायची काय गरज आहे? आणि आता हे लगेच प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का फक्त महानगरपालिकेची निवडणूक दिसते म्हणून दोघं एकमेकांचं राज करून घेणार आहात का खरंच लोकांच्या घरात पाणी पोहोचणार आहे? सर्वप्रथम मी अंबादास दानवेंना हा प्रश्न विचारला. हा प्रश्न मी आरोप असा केलेला आहे आणि याचे पुरावे अतुलजी सावेंनी जसं सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्याच्या नावासहित फोटोसहित माझ्याकडे उपलब्ध आहे. भारतीय जनता पार्टी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करते. एक दुसरी गोष्ट, राजकारण भारतीय जनता पार्टी करते, शिवसेना करत नाही. शिवसेनेने याच्या आधी 4 बैठका घेतल्या परंतु कुठे मीडिया समोर आली नाही शिवसेना, कुठे मीडियाला बोलवलं नाही. आम्ही आमचं प्रशासकीय स्तरावर काम करत होतो. दुसरी गोष्ट, ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी जी काही प्रमाणात पाणी टंचाई मान्य सुभाष देसाई साहेबांनी MIDCच्या मार्फत आणि आमच्याकडे हरसूल तलाव आहे या दोन्ही ठिकाणांवर मिळून येणाऱ्या 4-5 दिवसात 10 MLD पाणी आपल्या शहराला वाढेल अशा प्रकारची व्यवस्था होत आहे. त्यामुळे निश्चित या पाण्याची जी आताची समस्या याला थोडीशी, मी म्हणत नाही पूर्ण होणार, कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई सगळीकडेच आहे. संभाजीनगरात अशातला काही भाग नाही, सगळीकडे पाणी टंचाई. परंतु जी तीव्रता आहे पाणी टंचाईची निश्चित
या येणाऱ्या आठवड्याभरात निश्चित पूर्ण होईल. त्याच्यासाठी मान्य सुभाषजी देसाई साहेब आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी संजय जयस्वाल साहेब याचे जीवन प्राधिकरणाचे आत्ताच येऊन गेले. या दोघांच्या प्रयत्नामुळे हे निश्चित याला थोडासा दिलासा येणार काळात बसेल. मी अतुल सावे यांना हा प्रश्न विचारतो. अतुल सावे साहेब, 25 वर्ष तुम्ही मांडीला मांडी लावून शिवसेनेसोबत सत्ता उपभोगली, त्यावेळेस तुम्ही कुठलंही आंदोलन नाही केलेलं. प्रश्न त्यावेळेसही असाच होता, आता तर तोच आहे आणि तशाच पद्धतीचा आहे. त्यावेळेस आंदोलनाने मग आताच का? निश्चितपणे आंदोलन करायला पाहिजे. मात्र या मागे राजकारण का होत आहे? या राजकारणामध्ये दोघांच्या याच्यामध्ये मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि लोकांना पाणी पोहोचायचं तसंच राहतं. मग हे राजकारण सोडून तुम्ही खरंच जेन्युअनली लोकांच्या पाण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? नाही, लोकांच्या प्राण आपल्याला माहिती असेल 2019 मध्ये मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तालुक्याने त्यांनी मला मंत्री केलं तर मी 55 दिवस पाठपुरावा करून ही 1600 कोटीची योजना मंजूर करून आणली होती आणि त्या योजनेमध्ये आम्ही कुठल्याही संवाद असाच सुरू होणार आहे. औरंगाबादचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या विषयाकडे पुन्हा एकदा येतोय, पण संभाजीराजे छत्रपती नुकतेच देवेंद्र फडणवीसांना भेटून बाहेर येतात. बघूयात ते प्रसार माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात. कार्यकाळ संपला आणि ज्यांनी मला संधी दिली होती ते म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माझी एक नियत म्हणून त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी आज मी इथं आलो होतो. जी संधी मला दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून मी 6 वर्ष हा जो कार्यकाळ मला मिळाला आणि समाजासाठी असेल, गटकोट पिल्ल्यांसाठी असेल, जे मला काम करायला मिळालं, हे आभार व्यक्त करण्यासाठी आज माझी त्यांची भेट झाली. 12 तारखेला तुम्ही एक समर्थकांची बैठक पुण्यामध्ये बोलवली आहे. नव्या पक्षाची घोषणा राजे करतील अशी चर्चा देखील आता होताना पाहायला मिळते. तर दुसरीकडे तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे कुठेतरी तुमची नाराजी आहे का आणि ही नाराजी नमवण्याचा प्रयत्न फडणवीसांच्याकडनं केला गेला असं म्हटलं जातं? नाही, 12 तारखेला जे काय माझी भूमिका असेल ती स्पष्टपणाने सविस्तरपणाने मी 12 तारखेलाच बोलेन. आज भेटण्याचं कारण एवढंच होतं की मला स्वतःला असं वाटलं की ज्या देवेंद्रजींनी मला संधी दिली होती त्यांना आपण कुठेतरी आभार व्यक्त करू. आणि 6 वर्ष मला या कार्यकाळात अनेक महाराष्ट्रात किंबहुना देशात मला फिरायला मिळालं, काम करायला मिळालं आणि छत्रपती याच्या घराण्यातल्या एक नात्याने म्हणून मी त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी झाला. पुन्हा खासदारकी तुम्हाला मिळावी यासाठी काही दिल्लीकडे प्रयत्न होतोय का, भाजपाकडे प्रयत्न होतोय का? कारण कुठेतरी मराठा आरक्षणाविषयी तुमची जी नाराजी होती भाजपा, या सगळ्या गोष्टी हे मी 12 तारखेला बोलणार आहे. म्हणून आज काय बोलण्यात काय अर्थ असं वाटत नाही. तर सविस्तरपणाने राजकीय भूमिका जी काय असेल, राजकारणात यायचं हे निश्चित आहे आणि म्हणून जे काय असेल 12 तारखेला मी बोलतो. पवारसाहेबांची सकाळीच पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले का राजेंशी माझी चर्चा झाली नाही, मात्र त्यांना जर खासदारकी जायची झाली तर 3 पक्षांचं आमचं सरकार आहे, तिघांशी बोलणी केली जाईल. तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन 3 पक्षांची म्हणजे सोबत होतात, 3 पक्षांची अशी चर्चा करत होतात महाविकास आघाडीतील, त्यावेळी अशी काही चर्चा झाली आहे का? नाही, चर्चा कुठली राजकीय झाली की नाही झाली हे सगळं मी 12 तारखेला बोलेन. या मिनिटाला एवढंच मी सांगू इच्छितो की मी माझा 6 वर्षाचा कार्यकाळ कशा पद्धतीने गेला, कशा पद्धतीने मी पोचलो इथंपर्यंत, ही सगळी आज चर्चा झाली आणि त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी मी आलो होतो. हां, हे सुद्धा नाकारत नाही मी की राजकीय चर्चा झालीच नाही. राजकीय 2 नेते भेटल्यावर ही राजकीय चर्चा होणारच, पण माझी काय वैयक्तिक भूमिका असेल ती 12 तारखेला मी सविस्तरपणे स्पष्ट करतो. महाविकास आघाडीचं कामकाज सध्या ज्या पद्धतीने सुरू आहे 3 पक्षांमधलं, तुम्हाला वाटतं योग्य दिशेने सुरू आहे 3 पक्ष? सगळं 12 तारखेला होतं. आज काही नाही. महाराष्ट्राला ओबीसी आरक्षण जे आहे हे गमावं लागलं आणि त्या पाठोपाठ आता मध्य प्रदेशला देखील ओबीसी आरक्षण गमावं लागलेलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे प्रलंबित असताना आता राजकीय आरक्षण गमावण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशमध्ये खास करून भाजपचं सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपला ही चपराक म्हणावी लागेल. नाही, मला राजकीय विश्लेषण सुद्धा मी माझी भूमिका स्पष्ट झाल्याने सुरू करणार आहे, पण एकंदरीत ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे की ते त्यांच्यासाठी लढाई सुप्रीम कोर्टने वेगळ्या दिशा दिल्या आणि त्याप्रमाणे आता पुढे करावं लागेल. तुम्ही ओबीसी समाजाला देखील हात देणार आहात? मराठा समाजाबरोबर मी मराठा समाजाच्या बरोबर मी ओबीसी समाजाच्या बाजूने सुद्धा राहणार आहे, कारण का मी बहुजन समाजाचं नेतृत्व करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं मराठ्यांसाठी स्वराज्य निर्माण केलं नव्हतं, तर 18 पगड जात 12 बलुतेदारांनी दिलं होतं.
शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं पहिल्यांदा भारतात किंबहुना कोल्हापूर संस्थांमध्ये, ते सुद्धा अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. म्हणून माझं जे काही नेतृत्व राहील सगळ्या बहुजन समाजाच्या बरोबर मराठा समाजाच्या बरोबर राहणार आहे. मराठा फडणवीस आपण काही जाहीर करणार आहे. अनेक लोक चर्चा करत आहे की महाराज भाषांतर नाही करत आहे, दुसऱ्या पक्षातून खासदारकी मिळत आहे, अशी मोठ्या प्रमाणात सगळं 12 तारखेला. चर्चा ऐसे आज कुछ नहीं हुए, जनरल राजकीय चर्चा हुई है. मैं उनको मिलने आया था इसलिए क्योंकि उन्होंने मुझे ये राष्ट्रपति नियुक्त सांसद किया था, उन्होंने सिफारिश की थी. उनको आभार व्यक्त करने के लिए आज मेरा दौरा था. कार्यकाल आपका खत्म हो गया है. 12 तारीख को मैं सविस्तर बात करूंगा. सर, आपकी नई पार्टी चॉइस जो है आपकी राजनीति में आने की, तो क्या बीजेपी रहेगी? 12th में. सर, आप नई पार्टी सर नई पार्टी त्यामुळे बहुजनांसोबतच मराठ्यांसाठी देखील आपला लढा सुरू राहील आणि 12 मेला आपण पुढची दिशा जाहीर करणार असल्याचं देखील आता संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. आणि काही वेळापूर्वी जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तेव्हाचा फोटो देखील सध्या आपण बघतोय आणि बहुजन समाजासोबतही आपण उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. ही संधी मला देवेंद्र फडणवीसजींमुळे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदींमुळे जे देशाचं नेतृत्व करतात अशा दोघांमुळे मिळू शकली होती आणि त्यामुळे एक आभार मानण्यासाठी मी आता आलो होतो, अशी प्रतिक्रिया आता संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. आणि ब्रेकनंतर बातमी आहे मनसे नेत्यांबद्दलची. कारण संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची अटकपूर्व जामीन याचिकेसंदर्भातली बातमी आहे. त्यांची याचिका दाखल करण्यात आलेली आहे, पण कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे या याचिकेवर सुनावणी करायला 2 कोर्टांनी नकार दिल्याची माहिती कळतेय. सुरुवातीला 10 नंबर कोर्टामध्ये ही याचिका मेन्शन करण्यात आली होती, पण कोर्टानं ती दाखल करून घ्यायला नकार दिल्याचं कळतंय. आणि त्यानंतर 22 क्रमांकाच्या कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली आणि कोर्टानं ही दाखल करून आणि सुनावणी घ्यायला नकार दिल्याची माहिती कळतेय. त्यामुळे दुपारी 3 वाजता याबद्दलची स्पष्टता होईल आणि कोणत्या कोर्टात सुनावणी नेमकी होईल याची स्पष्टता दुपारी होईल, अशी माहिती सध्या कळतेय. अधिक माहिती घेणार आहोत. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित. रेणुका, आपल्याला माहिती की संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांना पोलीस जेव्हा शिवतीर्थावरती ताब्यात घेण्याकरता गेले होते त्यावेळी झटापट झाली होती आणि त्यात एका महिला पोलीस कर्मचारी जे तिला जखम झाली होती. याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांच्या जे आदेश आहेत त्यांना न जुमानणे अशा विविध जे कलम आहेत त्यांच्या अंतर्गत संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांवरती शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी देशपांडे यांचा ड्रायव्हर आणि संतोष शाळी नावाचा एक जो मनसे विभाग प्रमुख आहे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर त्यांना कालच त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. आता याच प्रकरणी मनसेचे 2 नेते जे आहेत देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनी आता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र त्यांना सुरुवातीला 10 नंबर कोर्टामध्ये त्यांनी जेव्हा हे प्रकरण मेन्शन केलं त्यावेळी हे प्रकरण आमच्या कोर्टासमोर चालवता येणार नाही अशी माहिती देत कोर्टाने तिथं सुनावणी घेण्यास नकार दिला. 22 नंबर कोर्टात देखील हाच प्रकार घडला. पण आता नेमकं ह्या दोघांची अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी जी आहे ती कोणत्या न्यायालयामध्ये होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. साधारणपणे दुपारी 3 वाजता जेव्हा पुन्हा कोर्ट सुरू होईल त्यावेळीच हे स्पष्ट होईल की नेमकी या दोघांची जी सुनावणी आहे ती कोणत्या कोर्टामध्ये होईल. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी या दोघांची याचिका जरी दाखल करण्यात आलेली असली तरी या दोघांवर कोणत्या कोर्टामध्ये सुनावणी होणार याची बद्दलची स्पष्टता दुपारी 3 वाजता होईल अशी माहिती सध्या कळतेय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. खासदार नवनीत राणा यांच्या MRIचा मुद्दा गाजलेला होता आणि त्याच्याबरोबरच विविध तपासण्या होत असतानाचे फोटो काढण्यात आले होते आणि त्याच्याबद्दल प्रचंड चर्चाही झाली. आणि याच मुद्द्यावरून शिवसेना कालपासून आक्रमक आहे. या प्रकरणी शिवसेनेनं आता लीलावती रुग्णालयाच्या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे, FIR झाला पाहिजे असं मी सिनियर PIला आत्ता मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की त्या जितके दिवस राणा दाम्पत्य तिकडे होते तर त्या पूर्ण त्यांच्या मूव्हमेंट्स जे काय हॉस्पिटलमध्ये घडलं त्याचं पूर्ण CCTV फुटेज मागा. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही स्वतः गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि वेळ पडली तर चॅरिटी कमिशनरलाही, कारण सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स
त्यांच्या परवानग्या, त्यांचं कार्यप्रणाली हे सगळं चॅरिटी कमिशनरकडे पण येतं. जिकडे जिकडे तक्रार करता येईल तिकडे तिकडे आम्ही तक्रार करणार आहोत. थेट जाणार तर छगन भुजबळ सध्या संवाद साधतात. बघूयात. महागात पडलेला आहे. तुषार मेहता 2 दिवस तुषार मेहता सॉलिसिटर जनरल भारत सरकार मध्य प्रदेशच्या बाजूनी सुप्रीम कोर्टामध्ये भांडत होते. त्याच तुषार मेहताने आणि भारत सरकारनं जर आम्ही जो इम्पेरिकल डाटा मागत होतो तो इम्पेरिकल डाटा सर्व राज्यांना दिला असता तर आज या देशातील ओबीसीचं आरक्षण अशा रीतीनं धोक्यात आलं नसतं. परंतु त्यांनी जे आहे म्हणजे डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. म्हणजे इकडून महाराष्ट्राला अडचणीत आणायचं आणि मग मध्य प्रदेश आणि बाकीच्यांना सावरायचं. त्याच्यामध्ये जे आहे ही सगळी अडचण निर्माण झाली. इम्पेरिकल डाटा सगळ्यांना द्या असं आम्ही सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की त्यांना आदेश द्या आणि तो महाराष्ट्राला द्या, मध्य प्रदेशला द्या, कर्नाटकला द्या, सगळ्यांना द्या आणि ते जे काय असतील ते चुका दुरुस्त करून ताबडतोब तुमच्यासमोर येतील. परंतु त्यावेळेला याच तुषार मेहतानी शेवटच्या क्षणी सांगितलं आमच्याकडे डाटा आहे पण तो इम्पेरिकल डाटा जो आहे तो ओबीसीचा नाही. हे अतिशय असत्य विधान त्यांनी केलं. कारण 2010 मध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हे जे काही आम्ही जो मांडलं की या ओबीसीची जनगणना करा त्याच्यानंतरच हा डाटा गोळा करायला सुरुवात केली पार्लमेंट आणि सरकारनं. आणि तो डाटा गेली 7 वर्ष त्या फडणवीस मागत होते, सगळे मागत होते. त्यावेळेला सांगत होते की त्याच्यामध्ये काही चुका आणि तो दिला नाही. पार्लमेंट कमिटीसमोर सांगितलं की चुका आम्ही दुरुस्त केल्या पण ते ओबीसीचा डाटा म्हणूनच. आणि मग अगदी शेवटच्या जेव्हा सुप्रीम कोर्टात आम्ही म्हटलं मग डाटा आहे तर आम्हाला द्या प्रत्येक राज्याला. ती देशाची राज्याची संपत्ती आहे ती काही घरात ठेवण्यासाठी नाही तुमच्या. पण त्यांनी सांगितलं शेवटला काय आम्हाला द्यायचा नव्हता, आम्हाला अडचणीत आणायचं होतं महाराष्ट्राला. आणि त्यांनी येऊन सांगितलं दुसऱ्या दिवशी की डाटा ओबीसीचा आमच्याकडे नाही. आणि त्यामुळे सगळ्या देशाचं ओबीसीचं आरक्षण या BJPच्या खेळामुळे जे आहे आज अडचणीत आलेलं आहे. आमच्यावर जे दोष देतात की महाराष्ट्राने काय केलं, महाराष्ट्रानं काय केलं, त्या सगळ्यांना आम्हाला विचारायचं आहे की मध्य प्रदेशने काय केलं, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांनी काय केलं. सगळ्या देशात तुम्ही इथून जर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी पाठवले नसते पहिल्यापासूनच. सुरुवातीला पण गवळे गेले, नंतर काय राहुल वाघ, आता शेवटचे राहुल वाघ म्हणून BJPचे चिटणीस. काय गरज होती हा खेळ खेळायची. आणि त्याच्यामुळे संपूर्ण देश अडचणीत आहे, संपूर्ण देश. त्याला म्हटलं आम्ही महाराष्ट्राला खंडाचा. पण एक आहे मग कधी कधी असं वाटतं की यांची जी मातृसंस्था जी आहे त्याने अनेक वेळा सांगितलं की आरक्षण जे आहे संपवलं पाहिजे. मला माहीत नाही आरक्षण संपवण्याचा हा वेगळा मार्ग त्यांनी शोधला की काय, याचा विचार आपला सगळ्यांना करावा लागेल. मी यातून एवढंच सांगेन ओबीसीच्या संघटनाने सर्व राज्यांनी जे आहे उठाव केला पाहिजे. आणि मी या माध्यमातून भारत सरकारला विनंती करतो आहे की त्यांनी ताबडतोब कुठल्या तरी प्रकारे एखादा मार्ग शोधला पाहिजे, अध्यादेश काढला पाहिजे आणि या देशाचं आरक्षण जे आहे ओबीसीचं ते वाचवलं पाहिजे. सर हा तुम्ही कोणाला हे आव्हान करताय की अध्यादेश काढला पाहिजे? केंद्राला आता तुम्ही सांगणार का जबाबदारी घ्या? आता केंद्राला. कारण तुमच्या या सगळ्या खेळामुळे एम्पेरिकल डाटा न दिल्यामुळे देशाच्या ओबीसीचं जे आरक्षण संकटात आलं आहे ते जर वाचवायचं असेल तर ताबडतोब तुमच्या वकिलांशी सल्लामसलत करा आणि अध्यादेश काढून हे जे आहे हा सगळा ओबीसीचं आरक्षण जे आहे वाचवा असं मी त्यांना विनंती करतो आहे, आवाहन करतो आहे. आणि आमच्या विरुद्ध जे बोलत आहेत भाजपचे या महाराष्ट्रातले नेते त्यांना माझं सांगणं आहे की केवळ आम्हाला दोष देण्याऐवजी दिल्लीत जाऊन बसा आणि त्यांना सांगा की काहीतरी मार्ग काढा अख्ख्या हिंदुस्थानसाठी, अख्ख्या देशासाठी. आता फक्त केंद्राची. कारण त्यांनी
UPA सरकारनं 2010-11 जे मान्य केलं होतं त्याप्रमाणे OBC डाटा जमा झाला. 2016ला तो BJP सरकारच्या हातात गेला आणि तेव्हापासून त्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने तो द्यायला नकार दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ संवाद साधत होते आणि यानंतर आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत आणि ती आहे शिवसेनेच्या गोटातली. कारण आता बातमी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 तारखेला सभा होतीये आणि या सभेचा दुसरा टीझर आता प्रसिद्ध करण्यात आलाय. खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे अशा आशयाचा टीझर आहे. शिवसेना BKC सभेचा हा दुसरा टीझर बघूयात. मुंबई आपल्या साहेबांची, दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलं. आणि त्या ब्रेकनंतरची बातमी आहे पुण्यातली. कारण पुण्यामध्ये सांस्कृतिक ओळख असलेलं बालगंधर्व रंगमंदिर आता पाडलं जाणार आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली हे रंगमंदिर पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या संदर्भातल्या नव्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहमती दर्शवली आहे. पण हे रंगमंदिर पाडण्याला इथल्या कलाकारांनी तीव्र विरोध केलाय. या नव्या बांधकामाबद्दल आधी पुणेकरांना माहिती द्या आणि पर्यायी नाट्यगृह सुचवा असं इथल्या कलाकारांनी म्हटलेलं आहे. इथल्या कलाकारांशी केलेली ही बातचीत. पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेलं बालगंधर्व रंगमंदिर आता नामशेष होतंय की काय अशी भीती व्यक्त केली जाते. कारण की बालगंधर्वच्या ठिकाणी एक भव्य दुसरं नाट्यगृह, त्याचबरोबर एक खुलं नाट्यगृह आणि आणखी काही सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव जो आहे तो महापालिकेच्या समोर आहे. मात्र या सगळ्याला विरोध करणारे हे कलाकार आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे याआधी सुद्धा झालेलं आहे. नेमकं तुमचं काय म्हणणं होतं? कारण की विकास होणं गरजेचं आहे, काळ बदलला आहे, जागा मोठी असणं गरजेचं आहे, सुशोभीकरण होणं गरजेचं आहे. विरोध आहे का तुमचा? फक्त आमचं म्हणणं असं आहे की आता पुण्यामध्ये जी नाट्यगृह आता अर्धवट पडलेली आहेत त्याच्यामध्ये कोथरूडचं एक नाट्यगृह आहे, हडपसरचं एक नाट्यगृह आहे, सिंहगड रोडचं एक नाट्यगृह आहे. आमच्या सगळ्या कलाकारांच्या मनामध्ये एक मुळात कळीचा मुद्दा आणि शंका आहे की त्यांना 10 वर्ष झालेले ते होतच नाही आहे. तर आम्हाला महानगरपालिकेकडनं असा एक मुद्दा असावा आहे की तुम्ही बालगंधर्व पाडणार आहात तर ते नेमकी कधी आणि कसं उभारणार आहे हा एक कळीचा मुद्दा. त्याच्यामध्ये काय करायला अनेक कलावंतांचा पोटनिर्वाह त्याच्यावर अवलंबून असल्यामुळं हा एक कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आता कलाकार कुठं उभं राहायला सुरुवात झाली. आता हे थिएटर जर परत पाडलं की 10 वर्ष तर कमीत कमी होत नाही. कारण आता जसे महाजन सर बोलले की कोथरूडचं नाट्यगृह नाही, हडपसरचं नाही, सिंहगडचं नाही, हे तरी 10 वर्षात कसं होईल? आम्हाला आमच्या मुलांना सांगावं इथं नाट्यगृह होतं असं सांगायची वेळ पुणेरी भाषेत सांगावं लागेल की हे नाट्यगृह होतं. आता कसं आलं हे नाट्यगृह सुशोभीकरण करण्यात काहीच प्रॉब्लेम आमचा अडथळा नाही, पण आम्हाला पर्याय काहीतरी उभं करून द्यावं नाट्यगृह, मग हे पाडावं असं आमची इच्छा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की स्लॅब गळायला लागला की कोणी घर पाडत नाही आणि ही 50 वर्षच झालेली वास्तू, ही काही गळत नाही आहे. मग ही का पाडायची? बरं महाजन जसे बोलले की तंत्रज्ञान वगैरे, तर मी तर म्हणतो याला हात न लावता तुम्ही दुसरं काहीतरी पर्यायी व्यवस्था करू शकता ना. हे न पाडताही तुम्ही बांधू शकता. इथून भरपूर जागा आहे. उलट तुम्ही मेट्रो स्टेशन करा, सगळं काही काही मोठं करा, पण ही पुलंनी बांधलेली वास्तू आहे हे दाखवण्यासाठी तरी ठेवा ना. आणि बालगंधर्व रंगमंदिराबाबत वेळ पडली तर हस्तक्षेप करू आणि संबंधित पदाधिकाऱ्यांशी याबद्दल चर्चा करू असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले. बघूयात ते काय म्हणाले. शासन म्हणून निश्चित त्याची माहिती आम्ही घेऊ आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाशी सुद्धा आणि पदाधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करू. मला असं वाटतं की शासन म्हणून लोकभावनेचा आदर होणं याला महत्त्व आम्ही देतो आणि आवश्यकता असल्यास शासनाकडनं तसा हस्तक्षेपसुद्धा आम्ही करण्याची तयारी आमची आहे. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पण जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त News18 लोक.